नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 48 छाती आणि 40 कमरचं कटोरी ब्लाउजचं कटिंग सांगणार आहे. एकदम परफेक्ट सांगितलेले आहे. स्लीव पण कशा पद्धतीने कटिंग करायचं आणि कटोरी पण कशा पद्धतीने वाढवायचं हे विचारायचं ते पण सांगितलेले आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सविस्तर सांगितलेले आहे. तर इथे मी 1 मीटर अस्तरचा कपडा घेतलेले आहे. तर इथे मी मोजून घेत आहे छातीचा चौथा भाग आणि 2 इंच शिलाई मार्जिन मोजून कपडा डबल फोल्ड करत आहे. म्हणजे पाठीमागील भाग आणि समोरील भाग एकदाच कटिंग करून होतील अशा पद्धतीने. तर इथे मी कपड्याला व्यवस्थित फोल्ड करून घेतलेले आहे 4 पदरी. तर पाठीमागील आणि समोरील भाग एकदाच कटिंग करत आहे. तर इथे मी ब्लाऊजची पूर्ण उंची टाकलेली आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15. तर 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेली आहे मी. आणि इथे शोल्डर घेतलेली आहे 5.5 इंच 48 साईजसाठी. आणि इथे मुंडा घेतलेली आहे 6 इंच. आणि इथे मी छाती घेतलेली आहे 48चा चौथा भाग 10.25 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. तर इथे आतल्या साईडने मी थोडं शोल्डर उतरू नये त्यासाठी मी आतल्या साईडने पाठीमागील मुंड्याचा आकार देऊन घेत आहे. आणि इथे क्रॉसमध्ये सुद्धा मार्किंग केलेली आहे शोल्डर उतरत असेल तर. तर इथे मी कमरसुद्धा घेतलेली आहे. कमरचा चौथा भाग 40चा 10 घेतलेले आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेली आहे. तर फिटिंगची एक सरळ रेष मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा वाढवून घेतलेली त्याची सुद्धा एक सरळ रेष मारून घेतलेली आहे. तर इथे मी पाठीमागील मुंड्याचा आकार 1 इंचावरती आणि समोरील मुंड्याचा आकार 1/2 इंचावरती अशा पद्धतीने देऊन परफेक्ट असा मुंड्याचा आकार देऊन घेतलेले आहे गोलाईमध्ये. तर इथे मी समोरील गळ्याची उंची घेतलेली आहे 6 इंच आणि इथे मी 2.5 इंचावरती गळा रुंदी घेऊन परफेक्ट असा गोल गळ्याचा शेप देऊन घेतलेली आहे. तर इथे क्रॉसपट्टीसाठी इथे मी 12.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. क्रॉस पट्टी काढत आहे. तर इथे मी 1/2 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि वरच्या साईडने 1/2 इंचावरती क्रॉसपट्टीचा आकार दिलेला आहे आणि तिथे फिटिंगच्या साईडने सुद्धा 1/2 इंचावरती क्रॉस आकार देऊन घेतलेले आहे. तर इथे कटोरी होती 7ची 7 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि मुंड्याच्या साईडने 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग करून गळ्याच्या साईडने 1 इंचावरती मार्किंग करून आपल्याला 2 ते 2.5 इंचाच्या मधोमध किंवा 2 किंवा 2.5 इंचावरती आले तरी चालेल अशा पद्धतीने कटोरीचा परफेक्ट आकार देऊन घेतलेले आहे. तर इथे खूप कमी वेळेमध्ये पाठीमागील भाग आणि समोरील भाग कटिंग करून झालेले आहेत. तर मी पाठीमागील भाग आणि समोरील भाग सेपरेट करून घेत आहे. तर इथे मी समोरील भागाची कटिंग करत आहे आता. समोरील मुंडा सुद्धा कटिंग केलेली आहे. आता क्रॉसपट्टी कटिंग करत आहे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा कटोरीचा शेप देऊन बघा, खूप परफेक्ट बसेल. तर इथे समोरील भाग तयार झालेले आहे. तर आता मी पाठीमागील भाग घेतलेले आहे. तर पाठीमागील डीपने गळा आहे. तर इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी सोडलेले आहे. आणि इथे खालच्या साईडने 3 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि वरच्या साईडने 2.5 इंचावरती आणि चौकोन बॉक्स बनवून घेत आहे. आणि परफेक्ट असा डीप गळ्याचा आकार दिलेले आहे. तर इथे टक्ससाठी इथे मी मध्य काढलेले आहे आणि मध्यापासून 4 इंचावरती मार्किंग केलेले आहे आणि 1/2 इंचावरती टक्सचा आकार दिलेले आहे.
तर पाठीमागील साईडला चुन्या न येण्यासाठी ते मी पाव इंचावरती मार्किंग करून क्रॉसमध्ये असा शेप दिलेला आहे. तर परफेक्ट असा आपला पाठीमागील भाग तयार झालेला आहे. तर इथे स्लीवसाठी मी पाठीमागील मुंड्याचा आकार मोजून घेत आहे. पाव इंच सोडून मुंड्याचा आकार मोजून घेतलेले आहे. तर इथे मुंडा आलेला आहे 10 इंच. तर इथे मी कपड्याला 4 पदरी फोल्ड करत आहे, म्हणजे 2 स्लीव एकदाच कटिंग करून मिळतील अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने मी 4 पदरी फोल्ड केलेले आहे आणि इथे मी 7 इंचावरती मार्किंग केलेली आहे फिटिंग सहित. आणि 10 इंच मुंडा घेतलेली आहे. तर इथे मी मुंडा खोली घेत आहे ती 3.5 इंचावरती आणि दंडघेर आहे 6.5. तर मी 2 इंच सिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेले आहे आणि परफेक्ट असा बाहीचा शेप देऊन घेतलेले आहे. तर बघू शकता इथे परफेक्ट असा बाही तयार झालेला आहे. तर इथे बाहीची सुद्धा कटिंग झालेली आहे. तर इथे मी तुम्हाला कटोरी वाढवून दाखवत आहे. मोठ्या साईजचा कटोरी कशा पद्धतीने वाढवायचा आहे ते सांगत आहे. तर इथे तयार कटोरी ठेवून कपड्यावरती तसे मार्किंग करून घेत आहे आधी. तर मोठी कटोरी असेल तर कशा पद्धतीने वाढवायचं आहे ते सांगितलेले आहे. तर इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग केलेले आहे आणि या साईडने 1.25 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि त्याचा मध्य काढलेले आहे आणि मध्यापासून 1.25 इंचावरती मार्किंग केलेली आहे. तर मोठी कटोरी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वाढवून घेऊ शकता. याच्याहून अधिक जास्त वाढवून घेऊ शकत नाही कटोरी तुम्ही. तर परफेक्ट असा कटोरीचा शेप देऊन घेत आहे आता. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब